तर आज आपण आलेलो आहोत लोहगडला आणि हे लोहगडच्या पायथ्याशी आपण बघू शकता पूर्ण असं कसं एकदम हिरवं गार झालेलं आहे सगळं. एकच पाऊस पडला, एका पावसात एवढं झालं. इकडं बघू शकता हा लोहगडच इकडं वरती. मला पण दिसत आहे ना लोहगड इकडे किल्ला, हा इकडे लोहगड, हा लोहगडचा असाच इकडे भाग आहे. आणि ह्या भागामध्ये आज आपण बघणार आहेत लोहगडच्या पायथ्याशी एकदम कसा जंगल आहे कसा. आणि इकडं सगळे भाग बघतो रायडर हे सगळे लोहगडला रवाना होते ते. आणि लोहगडला हे अजित पण आलेला आहे. अजित, लोहगडला येऊन कसं वाटलं? चांगलं. लोहगडमध्ये आल्यावर एकदम भारी वाटत असेल का? व्यवस्थित म्हणतोय. तर इकडंच पुढं बघू शकताय लोहगड. आणि इकडं कारला, जे आपण कारल्याची देवी म्हणतो ना एकवीर आई, तेव्हा काही तुम्हाला झूम करून दाखवतो. इकडं मात्या पायथ्याशी हे बघा, ह्याची दिसतंय वरती ते कारल्याची देवी. आणि एकदम असे बघा, एका पावसामध्ये एवढं हिरवगार झाले म्हणलं. अनेक पावसामध्ये इकडं धबधबे सौंदर्य बघायसारखं इथं आलं तर अगदी मन रमून जातं. इथं कुठेही जावं असं वाटत नाही. पण काय करता, आपल्या राजाने एवढे दिवस इथं काढले आणि आयुष्यातमध्ये येऊन प्रत्येकाने आपल्या राजाचा गड हा बघितलाच पाहिजे. धन्यवाद.